स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनांतर्गत मराठी विषयाचा भाषेचा व्यवहारात वापर या घटकातील निर्देश या घटकातील सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे हा घटक आज काय करणार आहे, अभ्यासणार आहे. आता विकल्प म्हणजे काय? विकल्प म्हणजे दुसरं काय नाही तर पर्याय आहे. विकल्प म्हणजे काय? पर्याय. त्या वाक्यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये कुणाचा आवाज येतोय रे? त्या वाक्यामध्ये एक रिकामी जागा दिलेली असते. जशी आपण सुसंगत वाक्यात बघितली किंवा त्या वाक्यातील चुकीचा भाग आपल्याला काढायचा होता का नाही, त्यात बघितली. त्याच पद्धतीने याच्यामध्ये एक रिकामी जागा दिलेली जाते आणि तिथं पर्यायातील सर्वोत्कृष्ट म्हणजे अचूक, सर्वोत्कृष्ट म्हणजे कसा, अचूक पर्याय निवडून आपल्याला काय करायचं असतं तर ती रिकामी जागा भरायची असते. काही अवघड नाही. तर बघा कशा पद्धतीचं वाक्य येतं त्याच्यामध्ये. जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना, बघा किती सोपं आहे. जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने डोळ्यांना टिंबटिंब. बघा पर्याय बघा. त्रास बसतो, त्रास होतो, आराम मिळतो, त्रास देतो. त्रास होतो. जास्त जवळून टीव्ही पाहिल्याने काय होतं, डोळ्याला त्रास होतो. तिकडं सरक. पर्याय नंबर 2. दुसरा बघा. अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना, जा की गं. अनिलने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे गावातील मोठी दुर्घटना वाचली, टाळली, टळली, घडली. काय येईल रे? टळली. त्याने प्रसंगावधान दाखवून काहीतरी युक्ती केली असेल, त्याच्यामुळे जी मोठी दुर्घटना होणार होती ती काय झाली, टळली. पर्याय नंबर 3. तिसरा बघा. अपूर्वा मला अभ्यासात मदत टिंबटिंब का. आता अभ्यासात मदत काय होते रे? करतेस का. आपण विचारतो का नाही, अपूर्वा मला अभ्यासात मदत करतेस का. पर्याय नंबर 2. चौथा बघा. पंतप्रधान विमानातून टिंबटिंब उतरले. वर, परत, जवळ, खाली. खाली. किती सोपं आहे का नाही. पंतप्रधान विमानातून खाली उतरले. पर्याय नंबर 4. त्याच्याकडेच लक्ष तुझं. अजून किती आहेत. नमुना प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 1 बघा. सराव प्रश्न. दररोज वर्तमानपत्र वाचल्याने आपल्याला टिंबटिंब. पर्याय बघा. ज्ञान वाढते, माहिती मिळते, ज्ञान बदलते, माहिती देते. माहिती मिळते. पर्याय नंबर 2. दुसरा बघा. रस्त्यावरून चालताना नेहमी टिंबटिंब बाजूने जावे. डाव्या. रस्त्याने चालताना नेहमी डाव्या बाजूने चालायचे. पर्याय नंबर 1. तिसरा बघा. विविध पुस्तकं वाचल्याने आपल्याला टिंबटिंब. आपल्याला टिंबटिंब ज्ञानात वाढते, ज्ञानात भर पडते, ज्ञान वाढते, ज्ञान सापडते. ज्ञानात भर पडते. आपल्या ज्ञानात भर पडते. पर्याय नंबर 2. चौथा बघा. चित्रकाराने आपल्या कुंचल्याने पर्याय टिंबटिंब. पर्याय बघा. चित्र काढले, चित्र वाढवले, चित्र केले, चित्र बनवले. चित्र काढले. चित्रकाराने आपल्या कुंचल्याने चित्र काढले. पर्याय नंबर 1. 5वा बघा. राजवीरने आपल्या समोर भीक मागणाऱ्या याचकाला टिंबटिंब. बघा. दान केले, दान दिले, दान वाढले, दान मिळाले, दान दिले. पर्याय नंबर 2. राजवीरने आपल्या समोर भीक मागणाऱ्या याचकाला दान दिले. 6वा बघा. तुम्ही टिंबटिंब गावी जाणार. कोणत्या? कोणाला, कोणास, कोणत्या, कसल्या. कोणत्या गावी जाणार. तुम्ही कोणत्या गावी जाणार. 7वा बघा.
पृथ्वीच्या परिभ्रमणाने टिंबटिंब दिवस रात्र होते, रात्र होते, ऋतुमान बदलते, दिवस होते. परिवलनामुळे, परिभ्रमण म्हणजे काय? स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरणे आणि परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे. परिवलनामुळे दिवस रात्र होते आणि परिभ्रमणामुळे काय होतं? ऋतुमान बदलते. पर्याय नंबर 3, पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे काय होतं? ऋतुमान बदलते. खुणा करून घेऊ नको रे. मग परत घरी काय करणार? घरी काय करणार मग? बर असू द्या, करा. 8वा बघा, आपल्या सभोवतालचा कचरा टिंबटिंब घरात टाकावा, घराबाहेर टाकावा, दारात टाकावा, कचरा कुंडीत टाकावा. आपल्या सभोवतालचा कचरा कचरा कुंडीत टाकावा. 9वा बघा, चित्रकला स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचं बक्षीस टिंबटिंब पटकावलं, पकडलं, पळवलं, घालवलं. पटकावले. पर्याय नंबर 1. 10वा, माझ्या रोजच्या लेखनाच्या सवयीमुळे मी टिंबटिंब झालो. लेखनामुळे, साहित्यिक झालो. बघा, खेळाडू नाही. लेखनामुळे खेळाडू होते का? नाही. आळशी होते का? नाही. कवी होते का? आता कविता करण्याच्या सवयीमुळे म्हणलं असतं तर कवी झाले असते, पण लेखनामुळे काय होतं? साहित्यिक. पर्याय नंबर 2. 11वा बघा, रामरावांनी केलेली युक्ती सफल झाली. धड्यातच आहे. योग्य ठरली, सफल झाली, योग्य केली, अयोग्य केली, सफल झाली. 12वा बघा, सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर टिंबटिंब पसार झालो, जीव तुटतो, पायाखाली घातला, पळ काढला. पायाखाली घालणे म्हणजे चढणे. सुट्टीच्या दिवशी, सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. म्हणजे थोडक्यात काय करायचंय तर मागच्या धड्यामध्ये चुकीचा शब्द वगळला का नाही, तसं इथं आता बरोबर शब्द त्या वाक्यामध्ये घालायचा आहे. दोन्ही धड्यामध्ये फारसा फरक नाही. वाक्यामध्ये अचूक, रिकाम्या जागी अचूक पर्याय तिथं निवडून लिहायचा आहे. आणि जर तुम्हाला येत नसेल, एखाद्या वाक्याचा अर्थ लागला नाही, तर त्या वाक्यात प्रत्येक शब्द टाकून बघायचा आणि तो शब्द घालून ते वाक्य वाचायचं. अर्थपूर्ण वाटलं की तो शब्द तिथं लिहून टाकायचा. समजलं? काही अडचण आहे का? एकदम सोपे धडे आहेत बघा. पट 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 हे धडे लिहून काढा, परत परत सोडवा आणि सराव करा. ठीक आहे? धन्यवाद.